आजचा दिवस हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाचा दिवस ठरणार आहे। शेतकरी मित्रांनो, 1 जुलै हा दिवस महाराष्ट्रातील 89 लाख शेतकऱ्यांसाठी खूपच आनंदाचा आणि महत्त्वाचा दिवस आहे। शेतकरी मित्रांनो, गेले कित्येक दिवस नमो शेतकरी योजनेची आपण अगदी आतुरतेने वाट पाहत होतो, परंतु अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या योजनेचे पैसे जमा झाले नव्हते। परंतु शेतकरी मित्रांनो, आजच्या दिवशी म्हणजेच 1 जुलै हा दिवस शेतकऱ्यांसाठी अगदी आनंदाचा, अगदी महत्त्वाचा आणि त्यांच्यासाठी एकदम खुशखबरीचा दिवस आहे। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत, अशी मोठी अपडेट समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, 2 हप्ते कोणते? 9वा आणि 10वा हप्ता असे मिळून दोन्ही हप्ते आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। शेतकरी मित्रांनो, तुम्ही म्हणाल आणखी 1 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला नाही तर 2 हप्ते कुठून पडणार? तर शेतकरी मित्रांनो, 9व्या हप्त्याला अगदी जास्त दिवस विलंब झाल्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केलेली आहे की नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता आता सोबतच शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करायचा आहे। त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, चिंता करू नका, आता थोड्याच वेळामध्ये तुमच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत। शेतकरी मित्रांनो, टायमिंग जर पाहायची झाली तर दुपारी 1च्या नंतर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटी मार्फत या योजनेचे पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील 89 लाख ते 90 लाख लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे। शेतकरी मित्रांनो, प्रत्येकाच्या खात्यामध्ये आता 4000 रुपये एवढी रक्कम जमा होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आज महाराष्ट्रातील 90 लाख शेतकऱ्यांसाठी हा एक आनंदाचा आणि सण साजरी करावा असा दिवस आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत की नाही हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। परंतु शेतकरी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे, तुम्ही जर ई-केवायसी केलेली असेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही जर ई-केवायसी केलेली नसेल तर तुम्ही चुकीचा निर्णय घेतलेला आहे आणि तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे हे 2 हप्ते पडणार नाहीत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुमची ई-केवायसी करणं हे गरजेचं होतं। आता तुम्हाला माहित तुम्ही ई-केवायसी केली आहे की नाही। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता जर तुम्हाला मिळालेला असेल तरच या योजनेचा लाभ मिळणार आहे, अन्यथा तुम्हाला आज नमो शेतकरी योजनेचे 4000 रुपये मिळणार नाहीत। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाने आता अटी लागू केलेल्या आहेत। त्यानंतर तुमचं आधार कार्ड जर बँक खात्याशी लिंक नसेल तरी देखील तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही। तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असल्यावरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे, अशी देखील मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। त्याबरोबरच शेतकरी मित्रांनो, जर तुमची फार्मर आयडी असेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे। जर तुमची फार्मर आयडी नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही, असं देखील मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केलेलं आहे। तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या सर्व गोष्टीवर मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि आता लवकरच सर्व शेतकऱ्यांना खुश करण्याचा आता दिवस आलेला आहे। शेतकरी मित्रांनो, 1 जुलै ही तारीख महाराष्ट्र शासनाने निवडलेली आहे आणि ती आज खास तारीख आहे, शेतकऱ्यांची तारीख आहे, म्हणूनच शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी हा दिवस त्यांनी निवडलेला आहे। शेतकरी मित्रांनो, 1 जुलै हा कृषी दिवस असतो आणि कृषी दिवसाच्या निमित्तानं महाराष्ट्रातील 90 लाख शेतकऱ्यांना खुश करण्याचं काम आता सरकार करणार आहे। शेतकरी मित्रांनो, 2 हप्ते आता सोबतच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत, अशी मोठी अपडेट देखील समोर येत आहे आणि ती खरी अपडेट आहे असं म्हणायला हरकत नाही। आता काही क्षणातच, काही वेळातच तुमच्या खात्यावर नमोचे 4000 रुपये म्हणजे 2 हप्त्याचे आता तुमच्या खात्यावर जमा झालेले दिसून येणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, चिंता करू नका, तुम्हाला सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आपल्या चॅनलवर तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। तर शेतकरी मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।